यस, थँक्यू मयूर कांबळे. जाऊया मॅचकडे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय सिद्ध 11 कैरे आणि त्याच्या विरोधात श्राव्य 11 खरसुंडी टीम. या दोन संघादरम्यान एक बिग फाईट जरूर पाहायला मिळते. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आजच्या रजनीमधली आपण पाहतोय. अल्पेश तरकुडे आपण पाहतोय, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. अगदी क्रिकेटची ओढ आणि चाहत त्यांना मैदानावरती घेऊन जरूर आली आणि अल्पेश तरकुडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि खरोखर आमचे आयोजक दीपकदादा पाटील आणि त्याच समवेत संपूर्ण त्यांची टीम. खरं म्हणायला गेलं तर या स्पर्धेत बॉल इतके खर्च झालेत की आयोजक थोडे त्रस्त झाले. परंतु आजच्या रजनीमध्ये कुठेही बॉलची कमतरता पडू नये, खास करून मानकिवलीच्या मैदानावर जाऊन ते बॉल घेऊन आलेत. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. कारण वेळ किती झाले ते पहा. अगदी टायमिंग लागलाय. पहिला बॉल 3:25. चला, 15 मिनिटात इनिंग ब्रेक झालाच पाहिजे. आयुष साल्वे ज्याने शेवटचं षटक पहिल्या सामन्यामध्ये हाताळलं होतं, तो आयुष मात्र पहिल्याच बॉलवरती दिशा इन गोलंदाजी आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईट. नितीनदादा साल्वे यांनी पुरस्कृत केलेला करसोंडी संघ श्राव्या 11 करसोंडे. आणि एकीकडे आपण पाहतोय सिद्धू 11 कैरे टीम. बलाढ्य दोन्ही टीम मैदानात पाहायला मिळते. मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं सागर पाटील आणि अतुल पाटील यांची वन साइड पार्टनरशिप. आजच्या रजनीमधला सगळ्यात मोठा यश स्कोर ज्यांच्या नावावरती कोरला गेला, 76 धावा. क्रिकेटमध्ये तुम्हाला जशास तसं उत्तर देता येत नाही कधी कधी, परंतु क्रिकेटमध्ये फॉर्म टिकवणं फार गरजेचं आहे. क्लास परमनंटच असतो, त्यात काही शंका नाही, परंतु फॉर्म फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच फॉर्ममध्ये सध्या सिद्धू 11 कैरे टीमचे दोन्ही बॅटर पाहायला मिळाले आहेत. परंतु या मॅचमध्ये तो रोखला जाईल का प्रवास, ते पाहणं गरजेचं ठरेल. कारण तितक्याच ताकदीची श्राव्य 11 खरसुंडी टीमची ही गोलंदाजी आहे. चांगला फटका टॅप शोधलाय, परंतु इथे मात्र अगदी मी म्हणेल पॉइंटला कव्हर केलाय. पॉइंट सीमारेखा थर्ड मॅन रिझन मधून बॉल ट्रॅव्हल अगदी 4 धाब्यांसाठी येतोय खणखणीत चौकार. सागर पाटील ऑन फाईट. कमॉन. आता इथे चौकार जरूर आला. या चौकाराने रणनीती बदलली आहे. खरं सांगायचं झालं तर अगदी असं वाटत होतं की इकॉनॉमिकल स्पेल सुरुवातीपासून हाताळला जाईल, परंतु पहिल्याच बॉलवरती आयुषची झालेली मैदानातली चुकी थोडीशी त्याच्या पत्त्यावर पडत नाहीये. पुन्हा एकदा फटका बॅकफुटवरती जाऊन लगावलाय. यावेळी मात्र अगदी शरीराला मागे झोकवलं होतं आणि त्याच्यानंतर हा फटका टिपमिट विकेटकडे ट्रॅव्हल केला, जिथे मात्र सिंगल जरूर पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकले. अधिकृत 3 बॉलची फेकी आणि 6 धावा धपलकावरती आहेत. आयुष नावाचा हा गोलंदाज सध्या मैदानात हाहाकार माजवण्यासाठी त्याला आता थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले श्राव्य 11 करसुंडी टीममध्ये. ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अगदी शेवटचा गोलंदाज म्हणून वापरला गेलेला, परंतु त्याच्यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण न करता एक जबाबदारी टोपवली गेली आणि त्याच जबाबदारीवरती आपण पाहतोय ना, अगदी पात्र ठरतोय का ते पाहूयात. अतुल पाटील इथे सुद्धा वाईट बॉल. हे फार महत्त्वाचं आहे. कधी कधी क्रिकेटमध्ये काही नियम जाणून घेणं गरजेचं आहे. कारण एकाच वेळी कधी कधी बॉल वाईट फेकला जातो आणि पंच मात्र तटस्थ असतात. त्याचं एकमेव कारण म्हणजे बॅटरकडून न आलेली अपील. कारण ही जर अपील आली नाही तर पंचांना सुद्धा तो वाईट बॉल घोषित करण्याची अनुमती नसते. असं होतात कधी कधी. एक शेवटी इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहे.
चांगला फटका बॅकफुट वरती जाऊन झोकलाय शरीराला आणि फटका लगावलाय लॉंगॉनला. येतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय अतुल पाटीलच्या बॅटमधून हा कणकणीत षटकार. अतुल पाटील ज्याने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा षटकाराने आपलं खातं उघडलं होतं, आता सुद्धा तीच रणनीती अतुल पाटीलची मैदानात. गोलंदाज आयुष सध्या महागडा जरूर ठरलाय आता मी तर म्हणेल. प्रेशर प्रेशर मध्ये बऱ्याच जणांची शिट्टी वाजली जाते. इथे सुद्धा वाईट वाईट नाही, आयुष संघाचं वाईट होताना दिसतंय आता. कारण या ठिकाणी या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत, कारण समोर तितकंच बलाढ्य आव्हान आहे आणि या आव्हानाला प्रेरित करत असताना मोठ्या धावा येत आहेत त्याच्या बॅटमधून. अगदी सन्मानपूर्वक बॅटिंग सध्या मैदानात चालू आहे. अतुल पाटील असेल, त्याच्यानंतर सागर पाटील, रोहितजी पवार आमचे स्कोरर मित्र. आपण जरा समालोचन कक्षाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. फटका आउट ऑफ दी पार्ट, वन मोर सिक्सर. धावपलकावरती लागल्यात, फार मोठं स्पेल हाताळलं गेलाय. अगदी म्हटलं जातं ना की समाधानकारकरित्या स्थिती सध्या सिद्धू इलेव्हन कॅरी टीमची मैदानात आहे. सनी पाटील यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. झेल सोडलाय खरं म्हणायला गेलं तर. सनी पाटील यांच्याकडून सागर पाटील आणि अतुल पाटील या जोडीने जर 50 धावांची एकाची अर्धशतकी दोघांपैकी कोणाची झाली तर त्याच्यासाठी तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राईज. आता मला कॅल्सी घेऊन बसावं लागेल. 50 धावांना 10,000 इंटू करू का डिवायडेड करू? मॅच कच्चं आहे माझं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 22 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मी तर म्हणाल. पहिल्या 3 बॉलमध्ये एक समीकरण वेगळं होतं, नंतर थोडंसं प्रेशरमध्ये क्रिकेट आलं. अगदी जशी सागर पाटीलची स्ट्राईक रोटेट झाली ना, अतुल पाटील स्ट्राईकवरती आले आणि अतुल पाटीलने लगावलेले 2 झंझावती षटकार या सामन्यात एक युटर्न देताना जरूर दिसतील. परंतु पाहूयात सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. मनीष बारसकर सध्या मैदानावरती आहे. मागच्या सामन्याचा हिरो आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करतोय तो सुद्धा मागच्या सामन्याचा हिरो. अर्थातच दोघंही मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने गौरवलेले हे दोनही खेळाडू. शॉर्ट पिच बॉल ट्रॅक केलं गेलंय आणि इथे बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार. डीजे मास्टर कौतुक करावं लागेल, कारण मी म्हणतो ना आता वाजलेत किती पहा. चांगला बॉल. इथे मात्र मनीष बारसकर सध्या मैदानात हवी होण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण करेल. उंच पुरा बांध्याचा खेळाडू आहे. अगदी याच्याकडे ती नजाकत आहे, ती शैली आहे, गोलंदाजीतली व्हेरिएशन मैदानावरती तो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी बॅटच्या टोवरती आणि इथे मात्र फटका फसलाय. परतावं लागेल सागर पाटीलला. पहिला झटका लागलाय सिद्धू इलेव्हन कॅरेट टीमला. कमॉन डीज.
हा, ज्याने झेल टिपला ना, समीर बारसकर. अगदी मला वाटतंय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही क्लिप व्हायरल जरूर होणार. मी म्हणायला अवघड झेल टिपलाय मैदानात, आणि झेल पण कोणाचा टिपला तर सागर पाटीलचा. ही फार महत्वाचं आहे. अगदी ही क्लिप व्हायरल होईल, आणि सध्या हे फार चांगलं समीकरण आहे. विकेट आली आहे, नजर लागावी तसा प्रकार सध्या मैदानात. परंतु पाहूयात, मनीष बारसकर आहे, कारण त्याने ईट का जवाब पत्थर जरूर दिलाय. आणखी एक चांगला बॉल. हे असे गोलंदाज घातक ठरत असतात सातत्यपूर्ण. पाहायला गेलं तर एका चुकीचा बॉल तुम्हाला फटकावायला जरूर मिळतो, परंतु अशा वेळी ही गोलंदाज आहेत ना, उंचपुऱ्या बांध्याचे त्यांच्याकडे अचूक टप्पा असतो. इथे फटका, आणखी एक फस्ट. प्रेम भिल्लार आहे. प्रेम द्यावं मैदानात, पण इतकंही देऊ नये की समोरच्याचा गला सहजरित्या आपल्या हातातूनच आपला गला देणं. कारण या ठिकाणी माहिती आहे ना की तुम्ही झेल कोणाचा सोडताय हे महत्त्वपूर्ण आहे. हा, हे फार महत्वाचं आहे. सध्या जो बॅटिंग करतोय रजत पाटील, बायकर मॅन, आणि आता मागच्या सामन्यात ज्याने अर्धशतकी केली साकारली आहे, समोर आपण पाहतोय अतुल पाटील. धुरंदर नेतृत्व, आणि या ठिकाणी मात्र षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा. 2 षटकांच्या अंती धावा जाऊन पोचल्यात 27. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या केवळ 22, परंतु आता इथे फक्त 5च धावा खर्च केल्यात. मी तर म्हणेल 4च धावा खर्च झाल्या होत्या खऱ्या, जर दुसरी विकेट आली असती तर. जीवदान तर दिला आणि सिंगल सुद्धा पाहायला मिळाली, आणि ज्याला जीवदान दिलाय तो रजत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान. 27 रनचा स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. चला स्पीड घ्या. मयुरेश बुवाड, अगदी आपण पाहतोय मयुरेश बहुड आपण पाहतोय सध्या मैदानावरती आहे. फटका सजलाय जरूर. क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलेल फेक करेल तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलंय. सिंगलच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत 28. समजा जे षटक जवळजवळ 5 ते 6 धावांचं जर आलं तर सिद्धू इलेव्हन कैरे संघ थोडा नाराज जरूर असेल स्वतःवरती, परंतु 2-3 मोठे फटके या षटकामध्ये आलं तर अगदी सिद्धू इलेव्हन कैरे संघ मजेत गाजर खाताना दिसेल. कारण आता गाजरांचा सीझन पण तितकाच महत्त्वाचा आहे. ते म्हटलं जातं ना, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर खाऊन टाकली. परंतु यावेळी मात्र इथे डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. मयुरेशची गोलंदाजी. 2 बॉल संपलेत मयुरेशचे. एकच धाव खर्च केले अद्यापपर्यंत. मागच्या सामन्यात 8 धावा खर्च करत असताना एका विकेटचं नुकसान मयुरेशचं पाहायला मिळालं आहे, परंतु इथे चांगली फिल्डिंग. या 2 धावा खर्च होतील. प्रयत्न चांगला होता खरं म्हणायला गेलं तर. इथे काही करू शकत नाही, कारण जर यष्ट्यांवरती बॉल आदलला असता तर फलंदाजाला एकही धाव कंप्लीट करता आली नसती, हे त्याने जाणलं होतं. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती.
अजूनही इनिंग ब्रेकसाठी 3 बॉलचा थरार बाकी आहे. येथे फटका हवेत आहे. प्रयत्न केले गेले परंतु प्रयत्नांपर्यंत पोहोचला नाही फिल्डर. इथे आणखी 2 धावा पाहायला मिळतील. या 2 धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 2 बॉल इनिंग ब्रेक. आणखी एक मोठा फटका परंतु आता फटका रोखू शकणार नाहीयेत कारण इथे येतोय डीप एक्स्ट्रा रिझनचा हा चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले 36 आकड्यावरती. 36 रन्स स्कोर बोर्ड. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 17चा शेवटचा बॉल आपण पाहतोय. सध्या पूर्वार्ध चालू आहे आणि याच पूर्वार्धात एक मोठी धावसंख्या पाहायला मिळते. पहिले 3 बॉल सुंदर आले ते गोलंदाज मयुरीचे. आता हेलिकॉप्टर लँड होता होता राहिलं आणि पक्षी जाल्यात अडकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले आहे. क्रिकेटच्या जगतातला महत्त्वपूर्ण आकडा तो म्हणजे 36. विजयासाठी करायच्या आहेत 37 धावा. अगदी 12.33च्या सरासरीने धावा कोटाव्या लागणार. होणार की नाही हे सेकंड इनिंगला जरूर ऐकू डीजेच्या मधुर संगीतानंतर. चला जरा स्पीडअप घ्या. हा बरोबर आहे. आता वेळ अशी येईल ना गाद्या नाही भेटल ती शॉल वगैरे घ्याल ना तिथंच लोटपट घ्याल. हा ते एक विशेष.
अहो शाहीर मला वाटतंय ऑनलाईन पाहतायत वाटतंय. चेक करा 24 लाईव्ह इव्हेंट कोण कोण जागे. एक प्रश्न जरूर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून विचारेल. अगदी सबस्क्रायबर किती झाले या स्पर्धेसाठी संपूर्ण पाहिजे. पूर्ण चारही रजनी किती लोकांनी बघितलं ते सांगा. आजच्या दिवसात 15,500च्या वरती लोक पाहत आहेत. टोटल 4 दिवसांचा आकडा तुमच्याकडून अपेक्षित होता मला. असो, हा हेच फार महत्वाचं आहे. खरं म्हणायला गेलं ना, तुम्हाला झोपेत हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येणं अपेक्षित होतं. त्याला झोप आली पण सवय झाली आता. आयोजन कमिटी त्या चिठ्ठ्या सोडा. आता आपल्या संघांच्या चिठ्ठ्या घ्या पहिल्या. चला टॉप 6. हॅरी पिंगले कुठे गायब झाले. चला चिठ्ठ्या बनवा आपण. पहिला फटका आणि इथे झेल ड्रॉप. मनीष बारसकरला दिलं गेलेलं जीवदान. खौफनाक दर्दनाक यावेळी आपण पाहतोय ना. घातक शेर आता मनीष बारसकर मैदानात. मयुरीच्या बॅटमधून हा फटका जरूर पाहायला मिळतोय. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजन. सीमारेखा पार. मयुरीच्या बॅटमधून दर्दनाक चौकार. 37 धाव संख्येचं टार्गेट आपण पाहतोय. इथे फटका सजलाय जरूर. क्षेत्ररक्षक तैनात होईल. बॉल पर्यंत धावतायत पळतायत परंतु इथे 2 धावा कंप्लीट जरूर होतील. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. 7 रन्स स्कोर बोर्ड. पंकज ओंबले. धक्का तंत्र 1 जरूर आपण पाहतोय. पंकज ओंबलेने घेतलेली झेल. आता मात्र मैदानात भावी सरपंच अनिलजी गायकवाड कुठे आहेत. भावी सरपंच अनिलजी गायकवाड यांच्याकडून आयवा झेलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. हा तशी झोप जाणार नाही. ती शॉल काढा गाडीवरची. हा डॉट बॉल. मी म्हटलं मगाशी भावी शब्दात फार मोठी ताकद आहे. भावी म्हणजे भरपूर काय. चांगला फटका. यावेळी एलिव्हेशन आगे आउट ऑफ दी पार्ट. बॉल सीमारेखा पार. आशेचा किरण जागृत करणारा दैदीप्यमान सिक्सर.
तन्मय पाटील विचारात आहेत सध्या. काल त्यांनी ओराले टीम पॅक केली होती, परंतु बॅड लॅक. सध्या ओराले टीम पळसदरीच्या मैदानावरती टॉप 6 मध्ये दाखल झाली आहे. पळसदरीची उद्या फायनल होती, ती आता सोमवारला गेली. काय प्रत्येक टीम म्हणते आम्हाला एंट्री हवी आहे. आयोजकांनी वाढवला आणखी एक लॉट्स. आमची मोठी कसरत चालू झाली. करणार तरी काय. नाही, आम्हाला जामच मार्केट आहे खरोखर सध्या. कारण इतका क्रिकेट कर्जत कालापूरमध्ये पाहायला मिळालं ना. अंपायर चालू करा तुम्ही, हे सगळं होतच राहणार आहे. हा, ऑफिशियलला पण मार्केट आहे. अंपायर, कॉमेंटेटर, डीजे मास्टर, स्कोरर. आणि खास करून आहे ना, एक नाव मात्र चर्चेत राहतं सातत्यपूर्ण, ते म्हणजे मैदान बनवणारं व्यक्तिमत्व. मी म्हटलं ना की टेनिस जगताने व्यावसायिक स्वरूप धारण केलंय. केवळ खेळाडूंसाठी नाही, तर मग त्याच्यासाठी अगदी मैदान बनवण्यापासून, मंडप डेकोरेटर असतील, स्टेज सजवण्यापासून, त्याच्यानंतर पूर्ण डीजे ऑपरेटर, या सगळ्या गोष्टी आहेत. षटक संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय सिंगल आली आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाची रणनीती. फटका सजला आहे, परंतु इथे मात्र फिल्डर तैनात आहे. सिंगल कंप्लीट होईल. मोठी फटके आणावे लागतील यावेळी मात्र श्रिया 11 करसुंडी टीमला. मनीष बारसकर सध्या स्ट्राईक वरती आहे. यावेळी धावा कुटाव्या लागणार आहेत. मनीषने झलक तर दाखवली आहे पहिल्या मॅच मध्ये. वन मॅन आर्मीची बॅटिंग बॉलिंग. मला वाटते मनीष बारसकरने 4 विकेट नोंदवल्या होत्या का. हा, 2 ट्रिपला, 1 LB आणि 1 झेल. व्हाईट बॉल, व्हाईट नाही, व्हाईट बॉल, व्हाईट. इथे संघाचं वाईट व्हायला वेळ लागू शकत नाहीये. पंचांकडे अपील तंत्राचा वापर. चला, टेक्निकल टीम, 24 लाईव्ह इव्हेंट आणि तिसरे ऑफिशियल जिथे जॉईंट होतील. बाकीचे 12वे बसा रे, तुमच्या हृदयात धगधग धगधग वाढते, परंतु इथं आमच्या डोक्याची बघते मग पाणी पाणी होतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. प्रयत्न चांगला होता, परंतु हा बॉल आउट स्विंग इनचा बॉल पाहायला मिळालाय. अगदी टप्पा घेतल्याच्या नंतर व्हाईट लाईनच्या आतून वलन या बॉलने जरूर घेतलं. अजूनही विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. इथे अगदी बॅकवर्ड पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. हॅरी पिंगले आता जॉईंट होतील. आठ बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. सामना अजूनही कोणी जिंकलं नाहीये, कोणी हरलं नाहीये. हॅरी, आपण पाहायला गेलं तर इथे एक दमदार हजेरी जरूर लावावी लागेल. इथे विकेट आली आहे, परतावं लागेल प्रेम बिल्लारेला. हा, नक्कीच ही गोल्डन विकेटची शिकार आपण बघतोय. प्रेम भिलारे ही मोठी विकेट गोल्डन डकचा शिकार ठरलाय अगदी खरसुंडी टीमचा. आता थोडंसं विचार करण्यास भाग पडलं. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे, ते 7 आणि 21 धावसंख्येची गरज आहे. शैलेश शैलेश तरकुडे आपण बघतोय मुख्य मंचावर. अल्पेश तरकुडे आपण बघतोय मुख्य मंचावरती. त्यांचं आम्ही स्वागत या मंचावरती अगदी
मैत्री ट्रॉफी 2026 मध्ये करतो. दीपकदादा पाटील यांनी बघितलं स्वप्न होतं ते मात्र त्यांनी सत्यामध्ये उतरवलं. आज या स्पर्धेची सांगता होती. या शेवटची रात्र आहे मैदानावरती. अगदी आपण बघतोय सिद्धू 11 कैरे आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष चालू आहे. तो खरसुंडी श्रेया 11 खरसुंडी मनीष बारसकर नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज कुणाल कुणाल बारसकर. आपण अगदी हे मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये कुणाल बारसकर. अगदी आणि गोलंदाज सुद्धा हुशार प्रतीक मोरे. प्रतीकचा हा चेंडू त्याच्यावरती आक्रमण झालंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू वरती आला. सुंदर झेल टिपली. मोठा मासा गालाला. कुणाल बारसकर ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. चालू आहे आणि नितीनजी सालवी यांनी ही टीम पॅक केली. आपण बघतोय खरसुंडे आणि एका बाजूला सिद्धेश पाटील सुरेश पाटील यांचे सुपुत्र आपण बघतोय आणि त्यांच्या नावाने ही टीम मैदानावरती संघर्ष करते. शेवटचे 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे. बॉलर कोण आहे? बॉलर हा राहुल आलाय गोलंदाजी मार्क वरती. राहुल राठोड अतिशय वेगवान गोलंदाज. वेगाचा बेताब बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे सिद्धू 11 कैरे टीम मध्ये. ज्याला 6 मध्ये वाचवायचे 21 कारण उंच शरीरयष्टी असलेला फलंदाज स्ट्रायकर एंडला उभा आहे तो मनीष बारसकर. मनीष बारसकर ही मोठी विकेट अगदी गोल्डन विकेट आपण बघतोय. या ठिकाणी खरसुंडी टीमची आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज सूरज नलावडे. सूरज सालबी अगदी शेवटचा षटक प्रकारची पथावर फुलटॉस चेंडू त्याच्यावरती प्रयत्न केला होता. हा प्रयत्न अंगी टाळतोय सिद्धू 11 कैरे टीमला. 21 ची गरज असताना आलेला हा चौकार. अजूनही 5 चेंडू 17 ची गरज. डीजे प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे. हा नक्कीच क्रिकेटमध्ये कधी का होईल सांगणं फार कठीण असतं. अगदी राहुल राठोड सुद्धा हुशार आहे गोलंदाज ज्यानं पहिल्या चेंडूवरती प्रयत्न केला होता पण राजेंद्र पाटीलनं ही चुकी मी तर म्हणे थोडीशी अंगट आणती सिद्धू 11 कैरे टीमसाठी. शेवटचे चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि गरज आहे ती 17 धावसंख्येची. 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज आपण बघतोय. अगदी नरेंद्र पाटील यांना आता या ठिकाणी आपण बघतोय सीमारेष शिल्लक तैनात केलंय. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती आणि हा चेंडू जबरदस्त करून काढलाय. कार्पेट बंदीचा फटका. क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करता सुंदर एपेट्स त्या ठिकाणी रॉयल पाटील असेल. हा रॉयल पाटीलने चेंडूला कलेक्ट केलंय आणि या चेंडूवरती काय पडलं मैदानात पहिलं पहा. हा नरेंद्र पाटील टोटल धावफलकावरती 22 धाबा
शेवटच्या आता 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. मनीष बारसकर आपण बघतोय उंच शरीरयष्टी असलेला फलंदाज ज्याच्या मनगडामध्ये ताकद आहे, पण गोलंदाज हुशार. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती स्क्वेअरला क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. गोलीच्या वेगाने चेंडू चाललाय. पंकज ओंबले चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धाबा या चेंडूवरती मिळतात. समीकरण थोडंसं बदलतंय. शेवटचे चेंडू येते 3 आणि गरज आहे 13 धाबाची. अरे 3-13 म्हण आहे मराठीत. 3-13 आता कोणाचे वाजतील ते पाहूयात, कारण फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्या हिंदू धर्मात तरी जोपर्यंत 13 आकडा माणसाच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत माणसाचं आयुष्य संपुष्टात येत नाही. हा नक्कीच संदीप सर, पण मी तर म्हणेन हा चेंडू आहे ना तो दोन्ही टीमच्या बाजूने निर्णयकारक असेल. हा चेंडू जर निर्धाव गेला तर वर्चस्व गाजवेल या ठिकाणी सिद्धू 11 कैरे टीम. पण या चेंडूवरती आता पूर्णपणे भवितव्य अवलंबून असेल. गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती राहुल राठोडवरती आता पूर्णपणे विश्वास सिद्धू 11 कैरे टीमनं दाखवलाय. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. 3 मध्ये वाचवायचे 13. मनीष बारसकर सुद्धा आपण बघतो स्ट्रायकर एंडला उभा आहे, ज्याच्या मनगडामध्ये ताकद आहे या 13 धाबा करायची. अगदी काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पाहणं पण गरजेचं असेल. शेवटचे 3 चेंडू 13ची गरज मैदानावरती आपण बघतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच आमचे कल्पेश जाधव. फुलटॉस चेंडू फटका जिवारी लागलाय असं वाटलं होतं सिद्धू 11 कैरे टीमच्या, पण फटक्यामध्ये ताकद नव्हती, फटक्यामध्ये दम नव्हता आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते. नशिबानं साथ दिली सिद्धू 11 कैरे टीमला. शेवटचे 2 चेंडू आणि वाचवायचेत 12 धाबा. शेवटचे 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता गणेश पाटील खुश आहेत. अगदी शेवटचे 2 चेंडू 12 धाबांची गरज, पण दोन्ही टीमच्या बाजूनं हा त्या ठिकाणी तिसरं पंच आपण बघतोय अगदी फलंदाजांचा पंच आपला निर्णय कल्पा. हा तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. रेफर केलं पंचांनी. सर कशासाठी यार यू बॅटिंग टीम कडून आहे. हा हाईटसाठी. तिसरे पंच आमचे रसायनीचे आपले मोहपाड्याचे आपण बघतोय हा फेअर डिलिव्हरी अगदी शेवटचे आता 2 चेंडू आणि गरज आहे 12 धावसंख्येची. दोन्ही टीमच्या आता पासल्या पासपूस करतात. जयेश पाटील 2 चेंडू 12 वाचवायचे तुम्हाला. 2 चेंडू मध्ये 12 धाबा करायचेत करसुंडीकरांना. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, कोल या चषकाचा हकदार ठरेल याच्यासाठी हा संघर्ष मैदानावरती चालू आहे. राहुल राठोड गोलंदाजी मार्कवरती. राहुल राठोडनं आता मी तर म्हणते प्रेक्षकांची मनं जिंकली. सूरज सालवी अगदी स्ट्रायकर एंडला उभा आहे, ज्याला जर या चेंडूवरती षटकार आला ना तर मी तर म्हणेन मॅचला मजा येईल. पण जान आता कोण निर्माण करणार, गोलंदाज करणार की फलंदाज करणार, याच्याकडे आता पूर्णपणे नजरा लागल्यात प्रेक्षकांच्या. शेवटचे 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. शेवटचा 1 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. परत आली आहे मॅच मध्ये सिद्धू 11 कैरे टीम. गणेश पाटील यांचा आक्रोश बघा. अगदी आता खुश आहेत कारण सिद्धू सुद्धा आता खुश झाला असेल, कारण या हंगामामध्ये मी पहिलंच म्हटलं होतं की सिद्धू 11 टीम ज्या ज्या ठिकाणी एंट्री घेते ना त्या ठिकाणी त्यांनी बक्षिसांची मी तर म्हणेन उधलन केले. ही आता जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 16 ट्रॉफी मारल्यात सिद्धू 11 कैरे टीमनं या हंगामामध्ये. त्यांना आम्ही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि हार्ड लक या ठिकाणी करसुंडी टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? चला विनंती करायला अर्थातच लवजी टीम आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी सिद्धू 11 कैरे टीम हा त्वरित टॉस केला जाईल. मॅच द मॅच घेण्यासाठी सुद्धा या अतुल पाटील ना अतुल पाटील या मॅचचा हिरो ठरलाय. अतुल पाटील याला आपण विनंती करू की आपण मॅन ऑफ द मॅच चं बक्षीस घेण्यासाठी आपण यावं.